भारताच्या प्रमुखपदी विराजमान असलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते का, याबद्दल जाणून घेऊया। घटनाभंग या एकाच कारणामुळे राष्ट्रपती यांच्यावर महाभियोग अंतर्गत पदावरून हटवता येतं। महाभियोगाच्या प्रस्तावावर ज्या सभागृहात हा प्रस्ताव मांडायचा आहे त्या सभागृहातील किमान 1/4 सदस्यांची स्वाक्षरी केलेली पाहिजे। त्याची सूचना राष्ट्रपतींना दिली जाते आणि 14 दिवसानंतर प्रस्ताव विचारार्थ घेतला जातो। राष्ट्रपतींवर महाभियोग ठरण्याचा ठराव त्या सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत करावा लागतो। त्यानंतर हा प्रस्ताव दुसऱ्या सभागृहाकडे पाठवला जातो। पहिल्या सभागृहात केलेल्या आरोपांची चौकशी केली जाते। यावेळी राष्ट्रपतीला हजर राहण्यास व आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो। जर दुसऱ्या सभागृहामध्ये 2/3 सदस्यांच्या बहुमताने दोषारोप सिद्ध झाला तर तो ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून राष्ट्रपतींना पदावरून दूर केला जातो। या पदावरून दूर केल्यानंतर संबंधित गुन्ह्याची कायदेशीर प्रक्रिया केली जाते। तर राष्ट्रपती या पदाला नाही तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते।